Students, let us start on page number 32. They did not notice of him. He saw his two brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. आपले दोघही भावंड त्या पठारावरती बसून छानपैकी डुकली घेत आहेत. आपल्यापासून बऱ्याचशा अंतरावरती ते बसलेले आहेत. अशा प्रकारचं दृश्य त्या यंग सीगलने त्या कपारीमध्ये बसून पाहिलं. His father was preening the feathers on his white back. त्याचे वडील स्वतःच्या छातीवरचे पांढरे पंख त्यामध्ये चोच घुपसून किंवा घालून ते अंग खाजवत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. केवळ त्याच्या आईचंच लक्ष त्याच्याकडे होतं. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटल हाय हम्प ऑन द प्लेटिवा. Her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish and lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him. His mother tried her level best to give him a meat of fish. त्याच्या आईने त्याच्यासमोर एक माशाचा तुकडा आणून ठेवला. तिला असं वाटलं का हा येईल आणि तो खाईल. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग ऑन हिज बीक नाऊ अँड अगेन टू फीट इट. आणि आपली चोच अन्न खाऊन झाल्यानंतर खडकावरती घासून त्याला धार करण्याकरता त्याला अत्यंत आनंद होत होता. बट ही वॉज कम्प्लिटली डिस्करेज्ड. आज मात्र तो पूर्णपणे धैर्यहीन झाल्यामुळे तो पुढे येऊ शकत नव्हता. सेकंड पॅराग्राफ. गा गा ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो आपल्या आईला विनंती करत होता, कृपा करून तू काय कर, मला या कपारीमध्ये अन्न आणून दे. गो कॉल अ, शी स्क्रीम्ड बॅक डेरिव्हियसली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across, but when she was just opposite him, she halted her wings motionless. अशा पद्धतीने त्याच्या आईने त्याच्यासमोर एक माशाचा तुकडा आणून ठेवला, परंतु काही अंतरावरती ठेवला. काही अंतरावर ठेवल्यानंतर त्याच्या आईला असं वाटलं की तो माशाकडं पाहून भुकेलेला असल्यामुळं तो पुढं येऊन खाईल, परंतु ही वॉज मोशनलेस. तो तसाच एका जागेवरती शांत पडून होता. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer to him. त्याला आश्चर्य वाटलं का आपली आई आपल्या जवळ का बरं येत नाही. अँड देन मॅडन्ड बाय हंगर. परंतु भूक तर त्याला प्रचंड लागली होती. आई तर जवळ येत नव्हती. ही डाईव्ड ॲट द फिश. त्याने त्या माशाकडे एक झेप घेतली, टुणकून उडी मारली. With a loud scream, he fell outwards and downwards into space. Then a monstrous terror seized him and his heart stood still. He could hear nothing. त्याला कुठल्याही प्रकारचं आता ऐकू येत नव्हतं. But it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outwards. The wind rushed against his breast feathers. Then under his stomach and against his wing, he could feel the tips of his wing cutting through the air. He was not falling headlong now. He was soaring gradually downwards and outwards. He was no longer afraid. He just felt a bit of dizzy. आता त्या माशाच्या अन्नाकडं किंवा त्या अन्नाकडे त्याने झेप घेतली आणि झेप घेतल्यानंतर तो तसाच आकाशामध्ये झेपावला. आणि आकाशामध्ये झेपावल्यानंतर त्याला उडता येत नव्हतं.
अशी जाणीवसुद्धा त्याला झाली नाही. फक्त थोडीशी भोळ आली, थोडीशी चक्कर आली. देन ही फ्लॅप्ड हिज विंग वन्स अँड सोअर्ड अपवर्ड. अशा पद्धतीने त्याने हवेमध्ये सुळकी मारली. मग तो आता आनंदाने गा 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 गो कोल अशा प्रकारचा आवाज काढू लागला. हिज मदर सूप्ड पास्ट हिम, हर wings making a loud noise. He answered her with another scream. त्याने आईकडे पाहून एक आरोळी ठोकली. Then his father flew over him, screaming. He saw his two brothers and his sister were also flying around him, curveting and banking and soaring and dive. अशा पद्धतीने young seagull flied in the air, then completely forget. आता तो यंग सीगल जसा उडलेला आहे तसं चित्र आपल्याला दिसते पाहायला. Then he completely forgot that he had not always been able to fly. आता आपल्याला उडता येत नाही तो पूर्णपणे विसरून गेला होता. He commanded himself to dive and soar and curve. Shrilly, तो आता कर्कशपणे मोठ्याने ओरडू लागला. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little reeds moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to raise again, flapping his wing. But he was tried and weak with hunger, and he could not raise. He was exhausted by the strange exercise. आता तो हवेमध्ये उंचावरती झेपावलेला आहे, परंतु काही वेळ तो उडाल्यानंतर ही वॉज एक्झॉस्टेड. तो आता थकलेला आहे. कशामुळं? बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. अतिव्यायाम झाल्यामुळं तो थकलेला होता. हिज फीट सँक इन टू ग्रीन सी अँड देन he sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. He sank no further. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scrap and dogfish. He had made his first flight. It means we came to know that अशा पद्धतीने he was able to fly in the sky, and that was his first flight. म्हणजे पहिल्यांदा अत्यंत घाबरणारा हा पक्षी त्याच्या आईवडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं, केलेल्या टीकेमुळं तो आपलं यश संपादन करू शकला. म्हणून अशा पद्धतीने हा लेसन निवांत वाचा, मराठी ट्रान्सलेशन पहा. गाईडमध्ये रिलायबलमध्ये A1, A2, A3, A4, A5 अशा प्रकारचे सगळे प्रश्न समजावून घ्या आणि स्वतः तो वर्गपाठ सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण सविस्तर समजून सांगणं, त्याचे व्हिडिओ कमीत कमी 10-15 होतील, एवढा वेळ पण नाही. इंटरनेटवरती ते डाउनलोड पण लवकर होत नाही. म्हणून हा छोटासा केलेला प्रयत्न नीट समजावून घ्या. धन्यवाद. ओके.